9 ऑगस्टला उन्नतीचा बर्थडे होता. त्यासाठी आम्ही आलो होतो आमच्या शहरातील सिटी सेंटर मॉलमध्ये उन्नतीसाठी ड्रेस घ्यायचे होते. जनरली मी सगळे कपडे आपले पॅन्टालून्स किंवा मॅक्समध्ये घेत असते. मॅक्समध्ये लहान मुलांचे कपडे स्वस्तात मस्त आणि प्रॉपर असे मऊसूत कपडे मिळतात. इथे इतके सुंदर लहान बाळांचे किंवा लहान मुलींचे ड्रेस होते ना, मला असं वाटलं माझ्या मुली लहान होत्या त्यावेळेस मी का नाही आली. तनिष्काच्या वेळेस तर नव्हते आली. उन्नतीच्या वेळेसपासून मी मॅक्समधूनच कपडे इतके सुंदर सुंदर फ्रॉक आता सणावारांसाठी मस्तच आलेली होती. आम्ही अगदी साधीसुधीच खरेदी केली आणि घरी यायला निघालो. बड्डेच्या तयारीसाठी भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या. मग बड्डेचा दिवस आला, देवाचे आभार तर मानायलाच हवे. सकाळीच बाजारात जाऊन मी संपूर्ण भाज्या घेऊन आली. पावभाजी बनवायची होती म्हणून पूर्वतयारी करणं गरजेचं होतं. सकाळीच उठल्यानंतर मी वाटाणे भिजायला टाकले होते. बाजारातून आली, भाज्या वगैरे कट करून घेतल्या आणि मस्तच अशी पावभाजी बनवली. प्रॉपर मुलं येण्याआधी सगळं तयारी करून ठेवलेलं होतं. तरीही धावपळ आपली होतेच आणि काही ना काही थोडी छोटी मोठी गडबड होते. पटापट प्लेट्स लावल्या आणि मुलांनी मस्तच असा पावभाजीचा आस्वाद घेतला. त्यानंतर त्यांना रिटर्न गिफ्ट दिलं. मुलं छोटी असू द्या मोठं, आपल्यालाही अगदी छोट्याशा 10-15 रुपयाच्या वस्तूंनी आपण खुश होतो. सगळे गेले. रात्रीचे 10 वाजले होते आणि काय घरामध्ये राडा झालेला होता विचारू नका. किचन ओट्यावर तर इतकी भांडी होती. काही छोटी भांडी मी डिशवॉशरला लावली आणि संपूर्ण मोठी भांडी होती ती हाताने घासली. घरात पण आधी कितीही आवरलेलं असलं ना, पण बड्डे संपल्यानंतर खूप पसारा होतच असतो. संपूर्ण पसारा आवरला. किचन ओटा स्वच्छ केला, चकचकीतच केला आणि घरी मी 2दा चांगलं असं पुसून घेतलं की चिकटपणा वगैरे निघून जाईल. नंतर सोफ्याचं कव्हर, नंतर बेडशीट्स आणि वगैरे जेही होत्या ते धुवून टाकल्या आणि वाळवायलाही टाकून दिल्या आणि इतकी सगळी भांडी घासली आणि रात्रीचे आता 1 वाजलेले आहेत आणि घर अगदी चकाचक झालेलं आहे. म्हणजे सकाळी उठल्यावर निवांत वाटेल आणि चिडचिड होणार नाही, फ्रेशही वाटेल. चला परत भेट.